काळजी आपण घ्यायची आहे। मोर्चाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। माझे भीमसैनिक, माझे शिवसैनिक, माझा बहुजन वर्ग, माझा मुस्लिम बांधव, कृपया बंधू आणि भगिनींना नम्र विनंती, आपण चुपचाप खाली बसा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायीक आहोत, कृपया 2 मिनिटं शांत बसा। कृपया मोर्चा शांततेचा मोर्चा आहे तरी आपण शांत उभा बसा। अजून निवेदन दिलेलं नाही, 10 मिनिटं तुम्ही येत गेला नाही तर चुपचाप बसा, प्लीज प्लीज शांत बसा। चला कंटिन्यू। मी सविता हिवराळे निवेदनाचं वाचन करत आहे। सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचंय। दिनांक 4 नोव्हेंबर 2016 प्रति माननीय जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद। विषय बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या वतीने सादर करण्यात येत असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन। महोदय, आज दिनांक 4 नोव्हेंबर 2016 रोजी तमाम SC, ST, OBC, मुस्लिम आणि संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने या औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक नगरीत काढण्यात आलेल्या विराट मूक मोर्चाच्या वतीने आपणास खालील विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येत आहे व शासनाने या मागण्यांचा अत्यंत गांभीर्याने विचार करून त्या मागण्या त्वरित मंजूर कराव्या व तातडीने अंमलबजावणी करावी अशी आग्रहाची मागणी हा मोर्चा, हे भीमसैनिक, हे बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते करत आहेत। या मागण्या नंबर 1, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार कायदा म्हणजेच अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 सुधारणा जानेवारी 2016 या कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्याचप्रमाणे कायद्याशी संबंधित सर्व शासन यंत्रणा यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कडक कारवाई निर्णयात यावी। तसेच अॅट्रॉसिटीच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत म्हणजेच विशेष न्यायालयात चालून 6 महिन्याच्या आत निकाल देण्यात यावे। अॅट्रॉसिटी बरोबरच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा। नंबर 2, कोणत्याही स्त्रीवर होणारा बलात्कार हे अत्यंत क्रूर कृत्य असून बहुजन मूक मोर्चामध्ये या क्रूर आणि पाशविक कृत्याचा तीव्र निषेध करीत आहे व मागणी करीत आहे की दलित असो व सवर्ण स्त्रीवर असो बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी। असे प्रकरण सुद्धा विशेष न्यायालयामार्फत चालून 6 महिन्याच्या आत निकाली काढावे। ओबीसी समाजाच्या आरक्षण कोट्यातून इतर कोणत्याही समाजास आरक्षण देण्यास हा मोर्चा तीव्र विरोध करीत असून तसेच घटनेत विशेष तरतूद करून इतर समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे अशी या मोर्चाची मागणी आहे। मुस्लिम समाज हा गरीब असून शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये कमी प्रमाणात आहे, तेव्हा सच्चर समितीच्या शिफारशीची त्वरित अंमलबजावणी करून मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन विकासाच्या संधी मिळवून द्याव्या अशी मागणी या मोर्चाद्वारे आपण करत आहोत। धनगर समाजाची अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी त्वरित पूर्ण करण्यात येऊन धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे। भटक्या विमुक्तांसाठी रेणके आयोग त्वरित लागू करण्यात यावा। भटक्या विमुक्तांना शासनाच्या वतीने घरकुल बांधून देण्यात यावे व त्यांना एका ठिकाणी स्थायिक करून शिक्षण व नोकरी देऊन त्यांच्या समाजाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यात यावे। ओबीसी समाजाची जातीनिहाय गणना करण्यात यावी व ओबीसींची लोकसंख्या जाहीर करावी। दलित, ओबीसी आणि आदिवासी समाजांच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येऊन महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देण्यात यावी। तसेच दरमहा त्याला शिष्यवृत्ती मिळावी अशी तरतूद करण्यात यावी। देशामधील सर्व जमिनींचे व उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्यास येऊन सन्मान, न्याय व समान संपत्ती व समान संधी देण्यात यावी।
राज्यातील सर्व सहकारी सरकार कारखाने राज्य शासनाने ताब्यात घ्यावी व शासनाच्या वतीने ते साखर कारखाने चालवण्यात यावे. त्याचप्रमाणे जे सहकारी साखर कारखाने गैरकायदेशीर अवसायातून काढून त्यांनी हेतूने चुकीच्या मार्गाने विक्री करून खासगी मालकांच्या हवाले करण्यात आले असे विक्री झालेले कारखाने शासनाने परत ताब्यात घेऊन या चुकीच्या व गैरकायदेशीर विक्री झालेल्या प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक विरोधात कारवाई करण्यात यावी. प्राथमिक शिक्षणापासून ते पदवी, पदव्युत्तर आणि विशेषतः व्यावसायिक शिक्षण मोफत करण्यात यावे. ज्या शिक्षण संस्था अव्वाच्या सव्वा देणग्या उकळून गोरगरीब, दलित, ओबीसी, आदिवासी व बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवित आहे अशा सर्व शिक्षण संस्था शासनाने ताब्यात घ्यावी व शासनाच्या वतीने चालवून सर्वांना उच्च शिक्षणाचा दर्जा देण्यात यावा. कैकाडी समाजासंबंधी राखीव जागेचे प्रादेशिक बंधन उठवून घटनेच्या कलम 341 अनुसार या समाजाला अनुसूचित जाती या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे. तेलुगू समाज एसटी प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना त्या जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. लहुजी साळवे आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. 2010 पर्यंत कसत असलेल्या गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यात याव्या आणि शेवटी तंटामुक्ती ग्राम समिती बरखास्त करण्यात यावी. असा या अॅट्रॉसिटी कायद्या समर्थनाचा आपण निवेदन वाचन केलेलं आहे आणि बहुजन क्रांती मूक मोर्चा आयोजन समितीचे मी आभार मानते की त्यांनी या निवेदनाच्या वाचनाची जबाबदारी मला दिली आहे. धन्यवाद. राष्ट्रगीत घ्या पहिले. पहिले राष्ट्रगीत घ्या. एक मिनिट सर्व शांत राहायचंय. राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी ग्राउंड सोडायचं नाही. आता निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब स्वीकारणार आहेत.